आपण विचार केला 9:30चा शो आहे, पण शो होता 9चा. मिस झाला आपल्याकडून. आता बघूया. जो सीन होता ना क्लायमॅक्सचा, आई साहब कडक. हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. आता फक्त वाजत 9. आज तुम्हाला वाटलं असेल की आज लवकर कसा उठला, लेट लॉग आउट करून पण. तर गाईज आता आपण जाणार आहोत एक मूवी बघायला. त्या मूवीचे रिव्ह्यूज IMDb वरती रेटिंग 8.7 आहेत आणि त्याचा मला फर्स्ट पार्ट पण आवडला होता. ॲक्च्युली तो मी लास्ट सॅटर्डे संडेपासून बघण्याचा प्रयत्न करतोय, बट टाईम नाही भेटत आहे आणि शोज पण नाही भेटत आहे. आणि उद्या सॅटर्डे संडेमध्ये पण मला जरा कामं आहेत, दिवाळीची शॉपिंग वगैरे, साफसफाई वगैरे कामं पण आहेत खूप. तर त्यामुळे मी आजच जातोय मूवी बघायला. तर आपण मूवी बघायला जातोय कांतारा लेजंड. हा मूवी फर्स्ट पार्ट जेव्हा आलेला तेव्हा मला खूप आवडलेला. आपलं साऊथचं कल्चर त्या मूवीनी ऋषभ शेट्टींनी रिप्रेझेंट केलंय. एक नंबर मूवी आहे काय, आणि अशी मूवी थिएटरमध्येच बघायला पाहिजे. तर आपण आता तो मूवी बघायला जातोय. तर बघूया आता कसा आहे तो मूवी. मी तुम्हाला नक्की सांगेन त्या मूवीमध्ये काय काय होतं आणि आज आपल्या दिवसभरात पूर्ण काय काय होतंय. चला तर ह्या ब्लॉगला सुरू करूया. चला. आउटफिट फॉर द डे. चला तर जाऊया आता आपण लवकर. आपला 9:30चा शो आहे आणि 9 इथेच वाजते. चला भाई, एक सीन झाला आपल्यासोबत. आपण विचार केला 9:30चा शो आहे, पण शो होता 9चा. मिस झाला आपल्याकडून. आता बघूया पुढचा शो कधीचा आहे. म्हणून आपण इथे अण्णाकडे अप्पम खायला आलो. एक नंबर अप्पम भाई. ज्यांनी कोणी खाल्ले त्यांना माहिती असेल, पण ज्यांनी नसते खाल्ले त्यांनी ह्या शॉपला नक्की विजिट करा. एक नंबर अप्पम भेटतात डोंबिवली ईस्टला आहे. चला खाऊया, नंतर बघूया कोणता शो भेटतो आता आपल्याला, बघावं लागेल. चला पेट्रोल भरून घेऊया आणि निघूया. ठीक आहे. बघा पुढे गाडीवर स्टिकर बघा, अरे का सारा बाबा श्याम हमारा, जय श्री श्याम. काय माहीत आज मुहूर्त आहे की नाही मूवी बघायचा. आत्ता जस्ट इथे SMS कल्याण मॉलमध्ये आलेलो. आपला लोकेशन ते जवळ होतं आणि 10:30चा शो होता. पण तिकडे पण एक पण तिकीट सोडण्यात आली आहे. तर आता मी तिकीट काढायला गेलो होतो, तो बोलतोय की तिकीट बुक नाही झाले तर तो कॅन्सल होऊ शकतो. काय माहीत आता आपल्याला जेव्हा मूवी बघणं आहे की नाही. बघूया का आज तुम्हाला सांगतो पुढे. ठीक आहे. चला काही 10:30चा शो तर कॅन्सल झाला आहे, पण इथेच आपल्याला आता 11:15चा शो भेटला आहे. आता वाजलेत 10:25. 11:15पर्यंत थांबायचं आहे. तर वेट करूया इथे आणि नंतर मग जाऊया मूवी बघायला. 11:15चा शो फायनली भेटला. चला बघूया आता मूवी कसं आहे. ठीक आहे. काही 11:15चा शो आहे. पोचलो आता आपण. आता चालू आहे मूवी. तुम्हाला सांगतो कसं आहे. बघूया कसं आहे मूवी. नॅशनल अँथम. जय. लेट्स गो. जिन्हें हम मैं भी तुम्हारी तरह एक किस्मत का मारा. इंटरवल झाला आहे. इंटरवलपर्यंत थोडा स्लो होता मूवी, बट ॲक्शन सिक्वेन्स बड़ी है. आप शायरी पेल रहे हो. बट मला पर्सनली आप बरसों से फटफट गुफा हो गई. नंतर कसं आहे, बट ॲक्शन सिक्वेन्स विथ टायगर एक नंबर. एक नंबर भाई. एक नंबर मूवी होता. फर्स्ट हाफ थोडासा कॉमेडी होता, थोडासा स्लो वाटला, बट सेकंड हाफ जी ॲक्शन सिक्वेन्स होती ना, एक नंबर. आणि जे साऊथचं कल्चर, आपले गॉड्स जे रिप्रेझेंट केलेत ना, ऋषभ शेट्टी
एक नंबर. फुल अंगावरती काटा आला पाहिजे, अंगावरती काटा. एक नंबर. अजून असे एकदम गुजबंप येत आहेत. लास्ट जो सीन होता ना क्लायमॅक्सचा, आई साहेब कडक. आता जाऊया काहीतरी खाऊया, भूक लागली. 2:30 वाजले, भूक लागली, काहीतरी खाऊया आणि मग जाऊया घरी. ठीक आहे, चला बाय. मॅगडीमध्ये आलो आता, काहीतरी खाऊन घेऊया मग घरी जाऊया, कारण भूक पण खूप लागली आहे. ठीक आहे, चला. आपली ऑर्डर आली आहे, व्हेज मील घेतलं. आज फ्रायडे तरी पण व्हेज खातोय, कारण पप्पांनी सकाळीच मेसेज केला आहे संकष्टी चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणून व्हेज खावं लागते. तुला व्हेज खाऊन घेऊया, म्हणजे जाऊया घरी, आपल्या घराचं परत लॉग इन. ठीक आहे, चला. पोचलो घरी, जाम ऊन होतं. फ्रेश होऊया आणि नंतर हा ब्लॉग एडिट करायला बसूया. ठीक आहे, चला. पोचलो घरी, बघूया मम्मी काय करते. मम्मीची चालू आहे तयारी दिवाळीची. जाऊ दे, हिला डिस्टर्ब नको करूया. बघते बघ कशी, काय बोलणार नाही मला माहिती आहे. तू कॅमेरा आला ना, जाऊ दे, हिला डिस्टर्ब नको करू, नाही तर ओरडेल. काय झालं ना चुकीचं तर बोलणार तुझ्यामुळे झाला. जाऊया चुपचाप आपण त्याच्यापेक्षा. काय गाईस, काय मग कसा वाटला? सकाळपासून जाम धावपळ झाली आहे, इकडून शो पण भेटत नव्हते. पण मूवीचा एक्सपिरियन्स गाईस एक नंबर होता. जर कांतारा तुम्ही नाही बघितलं अजून तर प्लीज जाऊन थिएटरमध्ये नक्की बघा. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. ॲक्शन सिक्वेन्स रिषभ शेट्टीने जी डायरेक्ट केली आहे ना, माइंड ब्लोईंग. आणि पप्पाने सांगितल्याप्रमाणे आपण आज व्हेज मील खाऊन घरी आलो आहे, आज फ्रायडे असून, कारण पप्पाने मेसेज केलेला, तुम्हाला माहिती आहे बघा मेसेज, संकष्टी चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण व्हेज मील खाऊन घरी आलो आहे. आणि हा व्लॉग आपण इथेच संपवूया, कारण आता आपल्याला करायचं आहे लॉग इन आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे. आता हा ब्लॉग एडिट करून लवकरात लवकर मी अपलोड करेन. तर आपल्या ब्लॉगला जसं तुम्ही प्रेम देता तसं ह्या ब्लॉगला पण नक्की बघा. आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि कीप सपोर्टिंग गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र.